छोले भटुरे कधी खायची इच्छा झाली तरी आता हॉटेलवर किंवा धाब्यावर जायची गरज नाही. कारण आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीत नवशिक्यांसाठी सुद्धा पटकन बनवता येतील असे मस्त चमचमीत छोले भटुरे बनवणार आहोत. तर इथे तुम्ही भटुरे बघू शकता. त्यासाठी आपण बिलकुल मैद्याचा वापर केलेला नाही. रोजच्या वापरातल्या चपातीच्या म्हणजेच गव्हाच्या पिठापासून टम्म फुगलेले आणि ऑथेंटिक भटुरे आपण बघणार आहोत. अगदी मस्त चमचमीत धाबा किंवा हॉटेल स्टाईल छोले भटुरेची ही रेसिपी आहे. भरपूर टिप्स सहित ही रेसिपी शेअर केलेली आहे. अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा. तर आधी आपण छोले भटुरेसाठीची ग्रेव्ही बनवणार आहोत आणि त्यासाठी मी इथे एक वाटण तयार करून घेते. तर मी कढईत थोडंसं तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 इंच दालचिनी, 1 मसाला वेलची, 1 चक्री फूल, 7 ते 8 काळी मिरी, 1 चमचा जिरे, 4-5 लवंग, 1 चमचा धने, अर्धा चमचा बडीशेप इतकं सारं घेतले आणि 1 हिरवी वेलची सुद्धा घेतलेली आहे. आता हे सारे खडे मसाले मंद आचेवर काही सेकंदासाठी फ्राय करायचे आहेत. आता लगेचच 4 मध्यम आकाराचे कांदे असे रफली चिरून घेतलेत आणि ते सुद्धा हे परतून घ्यायचे आहेत. याचा रंग जास्त काळपट करायचा नाही. कांदा फक्त नरम आणि थोडा ट्रान्सपरंट झाला पाहिजे. आता कांदा व्यवस्थित फ्राय झाला की यामध्ये मी 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो अशा प्रकारे चिरून घालते. कांदा जर जास्त काळपट केला तर भाजी थोडीशी कडवट होण्याची शक्यता असते. आता यामध्ये मी 1 मिरची घातली आहे, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 2 इंच आलं घातलेलं आहे आणि 1 चमचा कसुरी मेथी घालतोय. हा कसुरी मेथी म्हणजेच आपला सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे. कसुरी मेथीमुळे भाजीला खूप छान चव येते. हॉटेल आणि ढाब्यावरच्या भाज्यांमध्ये अजून एक सिक्रेट मसाला वापरला जातो आणि तो मी सर्वात शेवटी सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता हे सारं साहित्य व्यवस्थित शिजलं गेले. मी गॅस बंद करून हे झाकण लावून ठेवते आणि थोड्या वेळात हे थंड होऊन जाईल. तर आता कणिक मळून घेऊया. त्यासाठी एका भांड्यात मी 4 कप आपलं रोजचं गव्हाचं पीठ घेतलंय. हे पीठ मी न चळता घेतलंय कारण गव्हाच्या पिठामध्ये जो कोंडा असतो तो आपल्या शरीरासाठी गरजेचा असतो. गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही इथे मैदा सुद्धा वापरू शकता. आता यानंतर मी 1 कप रवा घेतलाय. रवा बारीक असो मोठा असो कसलाही फरक पडत नाही. कोणत्याही क्वालिटीचा रवा वापरला तरी चालेल. रव्यामुळे आपले हे भटुरे एकदम छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. जास्त क्रिस्पी भटुरे हवे असतील तर अर्धा चमचा साखर सुद्धा घाला. चवीला छान लागतात आणि फर्मेंट सुद्धा हे पीठ पटकन होतं आणि भटुऱ्यांना रंग एकदम मस्त येतो. भटुरे एकदम मस्त फुलण्यासाठी किंवा फर्मेंट होण्यासाठी अगदी पावासारखे लुसलुशीत होण्यासाठी मी इथे 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि 1 टीस्पून बेकिंग सोडा दोन्हीही घालते. तुम्हाला जर बेकिंग पावडर आणि सोडा दोन्ही वापरायचे नसेल तर तुम्ही 2 चमचे इनो फ्रूट सॉल्ट घाला आणि आता हातांनी असं छान एकजीव करून घ्यायचं आहे. त्याच कपाने 1 कप घट्ट दही घेतलंय. इथे मी घरचं दही घेतलेलं आहे. तुम्ही रेडीमेड सुद्धा वापरू शकता. एकदा नीट मिक्स करायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, हे भटुरे जर मऊसूत आणि एकदम फुलणारे हवे असतील तर हे कणिक घट्ट मळून घ्या. साधारण अर्धा ते पाऊण कप पाणी वापरून हे कणिक मी घट्ट मळून घेतले. म्हणजेच 1 कप दही आणि अर्धा कप पाणी वापरून हे मळून झालेलं आहे. आणि आता आपण याला झाकून ठेवायचं आहे जेणेकरून हे छान फुलून तयार होईल. आता इथे आपलं हे वाटण सुद्धा थंड झालंय आणि हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची पेस्ट करून घेते. तुम्ही इथे बघू शकता कलर तर खूपच सुरेख आलेला आहे. आता आपण इथे मी छोले हे शिजवून घेतलेले आहेत. छोले शिजवताना मी हे छोले 6 ते 7 तासांसाठी पाण्यामध्ये भिजवले होते. पाण्यामध्ये भिजवताना त्यात चिमूटभर मीठ घातलं होतं. म्हणजेच हे छोले अतिशय सॉफ्ट आणि लवकर भिजतात. हे छोले मऊ शिजल्यामुळे पचायलाही हलके होतात आणि ही तुम्ही आजची स्पेशल टिप म्हणू शकता.
4 ते 5 शिट्ट्या देऊन मी कुकरमध्ये हे छान छोले शिजवून घेतले आहेत. आता एका कढईमध्ये मी थोडं तेल घेतले, तेल गरम करून घेतलेलं आहे आणि तेलामध्ये हे वाटण घालते. आधीच सगळे जिन्नस आपण तेलावर परतून घेतले होते, त्यामुळे आता हे वाटण जास्त परतायला वेळ लागत नाही. 4 ते 5 मिनिटं याला आपण परतून घेऊ, जेणेकरून ग्रेव्हीला छान तेल सुटेल. आणि तुम्ही 4-5 मिनिटातच बघू शकता साईडने छान असं तेल सुटलेलं आहे. तर आता आपण यामध्ये बाकीचे मसाले घालूयात. तर इथे मी पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घातलेला आहे. तर मस्त साईडने तेल सुटले. आता हे मसाले सुद्धा आपण मिक्स करून घेऊया. तर तिखटामध्ये सगळे मसाले असतातच, शिवाय आपण खडे मसाले सुद्धा वापरलेत, म्हणून मी इथे गरम मसाल्याचा वापर केला नाही. तुम्ही जर काश्मीरी लाल मिरची वापरणार असाल तर 1 टीस्पून गरम मसाला सुद्धा घाला. हॉटेल किंवा धाब्यामध्ये अशा प्रकारची ग्रेव्ही बनवून महिनाभर स्टोर केली जाते. तुम्ही सुद्धा अशा प्रकारची ग्रेव्ही करून ठेवू शकता. आयत्या वेळी मस्त चमचमीत असे रेस्टॉरंट स्टाईल भाज्या बनवू शकता. तर आता मी इथे हे शिजवलेले छोले घातलेत आणि हे व्यवस्थितपणे मिक्स करून घेते. आता हे आपण 1 ते 2 मिनिटं परतून घेऊया. ही ग्रेव्ही वापरून तुम्ही मटर पनीर, मिक्स व्हेज, व्हेज कुर्मा, मशरूम मसाला, आलू मटार, व्हेज कोल्हापुरी अशा अनेक भाज्या बनवू शकता. आता इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालतेय, तसंच चवीनुसार मीठ सुद्धा घातलेलं आहे आणि हे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आता मी इथे थोडंसं पाणी घालतेय. तुम्हाला भाजीची कन्सिस्टन्सी जशी हवी असेल त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. साधारण अर्धा कप इतकं मी इथे पाणी घातलेलं आहे. आता आपण आपला दुसरा सिक्रेट इन्ग्रेडियंट घालतोय आणि तो आहे 1 चमचा किचन किंग मसाला. यामुळे आपल्या या भाजीला खूप छान चव येते, तसंच आपली भाजी सेम टू सेम हॉटेल किंवा रेस्टॉरंट सारखी होते. तर आता ही आपली भाजी तयार आहे. मी झाकण लावून मंद आचेवर 2 मिनिटं ठेवून देते. तोपर्यंत इकडे आपलं कणिक सुद्धा छान फुलून तयार झालेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता याला छान अशी जाळी सुद्धा झाली आहे. बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडरमुळे छान जाळी सुटलेली आहे. आता याचे आपण जास्त छोटे नाही आणि जास्त मोठेही नाही अशा प्रकारात गोळे करून घेऊया. साधारण मोठ्या लिंबू इतके मी याचे गोळे बनवून घेतलेत. साधारण भाजीला 2 मिनिटं शिजू दिलेलं आहे, त्यामुळे मी गॅस बंद करते आणि हे छोटे छोटे गोळे आपण पीठ किंवा तेल न लावता लाटून घ्यायचे आहेत. आता आपण इथे लाटून घेऊया. मस्त मोठ्या आकाराचे भटुरे आपण बनवून घेऊयात. त्यासाठी जसे आपल्याला धाब्यामध्ये मिळतात तसे आपण मोठमोठ्या आकारामध्ये हे लाटून घेऊयात. भटुरे लाटून तयार होत आहेत तोपर्यंत मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. तुम्ही इथे बघू शकता सगळ्या बाजूंनी छान पातळ असे हे भटुरे लाटून तयार आहेत. जास्त पातळही लाटायचं नाही, अन्यथा हे भटुरे फुगणार नाहीत. तर आता हे दोन्हीही भटुरे मी साईडला ठेवते आणि यांना आपण छानपैकी फ्राय करून घेऊयात. अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझं चॅनल प्लीज सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा. तसंच जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत शेअर करा. व्हिडिओला एक लाईक नक्की द्या. आता तेलामध्ये हे भटुरे सोडल्या हे लगेचच वर येतात आणि तुम्ही इथे बघू शकता लगेच हे छान फुलले सुद्धा आहेत. शिवाय अगदी तासभर हे भटुरे कडक राहतात, म्हणजेच लगेच चपटे होत नाहीत. छान फुललेले असेच हे भटुरे राहू शकतात. पण तुम्ही ही सेम टू सेम रेसिपी फॉलो केली पाहिजे.
आता इथे तुम्ही बघू शकता, हा दुसरा भटुरा मी तळण्यासाठी सोडलाय आणि तो सुद्धा अगदी खूपच छान फुगलेला आहे. तर छान कलर सुद्धा आलेला आहे इथे. अगदी गोल्डन ब्राऊन कलरवर आपण हा भटुरा तळून घ्यायचा आहे. तर आता आपली ही भाजी सुद्धा तयार झालेली आहे आणि ही आपण सर्व कशी करायची ते पाहूयात. तर आता एका प्लेटमध्ये मी एका साईडला ही भाजी घेते. सोबतच मी 1 ते 2 चमचे बारीक चिरलेला कांदा घालतीये. भाजीवर थोडीशी कोथिंबीर सुद्धा घातलेली आहे. 1 लिंबाची फोड आणि हे मस्त फुललेले असे भटुरे इथे सर्व करते. तर मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला नक्की कमेंट करून कळवा. शिवाय गव्हाच्या पिठाचे हे भटुरे अतिशय आपल्यासाठी पौष्टिक सुद्धा आहेत. मैद्याचा वापर आपण अजिबात केलेला नाहीये. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की द्या. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत व्हिडिओ शेअर करा आणि रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमचे खूप 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 आभार मानते. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि हो, अशाच मस्त आणि झणझणीत चटपटीत रेसिपीसाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा.